महामंथन न्यूज महाराष्ट्र। अल्पवयीन मुलींवर अत्याचार, जिल्ह्यातील चर्चमध्ये धक्कादायक घटना। गरिबीचा फायदा घेत धर्मांतराचा प्रयत्न सुरू असल्याच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडत आहेत। मात्र एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे। मुलींच्या अंगात सैतान आहे तो काढावा लागेल यासाठी त्यांना धर्मस्थळी बोलावून गेल्या 1 महिन्यापासून अत्याचार केला जात असल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावाजवळ घडली आहे। 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींना अत्याचाराची वाच्यता जर केली तर तुझी आई आणि आजी मरून जाईल अशी भीती घालण्यात आली होती। मात्र हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार आता समोर आला आहे। अहमदनगर जिल्हा पुन्हा अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराच्या घटनेमुळे हादरला आहे। उंबरे, श्रीरामपूर, कोपरगाव पाठोपाठ आता नेवासा तालुक्यातील सोनई येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सोनई गावाजवळील चर्चच्या पास्टरने गरीब कुटुंबाच्या असहाय्यतेचा फायदा घेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले। तुमच्या कुटुंबांवर मुलींमध्ये असलेल्या शैतानामुळे संकट आले आहे, त्यामुळे त्यांना धार्मिक स्थळी पाठवा असं सांगण्यात आलं आणि गेल्या 1 महिन्यापासून अगदी 5वीत शिकणाऱ्या 10 वर्षीय 2 मुलींवर भीती दाखवत अत्याचार केले गेले। हा प्रकार उघडकीस आल्याने सोनई परिसरात खळबळ उडाली आहे। गरिबीचा फायदा घेऊन केलं जात असलेल्या धर्मांतराचं मोठं रॅकेट जिल्ह्यात असण्याची शक्यता असून धर्मांतर विरोधी कायदा केला जावा आणि या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी ही मागणी श्रीराम संघाने केली आहे। अशा पद्धतीने धर्मांतराचा सगळा प्रकार आणि अत्याचाराचा हा सगळा प्रकार घडला। आता जिथं बघा ब्राह्मणीमध्ये जी घटना झाली, सेम आरोपी या घटनेत आहे। म्हणजे कुठेतरी हा मोठा षड्यंत्र आहे आणि याच्यात विदेशी फंडिंग आहे। आम्ही त्यावेळेस पण प्रशासनाला निवेदन दिले का तुम्ही याच्यात विदेशी फंडिंग झालेली आहे का? हे लोक पंजाबवरून येऊन मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन इथं धर्मांतरला पुऱ्या महाराष्ट्रभर फिरताय, यांना पैसा येतो कुठून? आता काल जेव्हा याला अटक झाली तर हजारोच्या संख्येने पुणे गाड्याचे पासिंग असतील, मुंबई पासिंग असतील, अनेक गाड्या बाहेरून आलेले इथं पोलीस स्टेशनला जमलेले होते। एवढे गाड्या येता कसे? जर तो माणूस साधारण आहे, सर्वसाधारण घरातला माणूस आहे, त्याच्यासाठी एवढी प्रशासन, एवढे लोक आणि बाहेरून लोक येतात आणि त्याला मदत करतात। कुठंतरी याच्यात आर्थिक व्यवहार आहे आणि या बलात्काराची चौकशी होऊन त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। आणि हा 2 पोरीचा बलात्कार नाहीये, अनेक चर्चमध्ये असंच चालतंय। कुठंतरी ज्या मुलींशी होतंय या पोरी सगळ्या गरीब, मागासवर्गीय आणि गरीब परिस्थितीतल्या मुली असल्यामुळं हे समोर येत नाही। कुठेतरी मदतीचं आव्हान आणायचं आणि आता गरिबांना आपलंसं करायचं आणि त्यातून धर्मांतर पण मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू आहे। आता या घटनेमधली जी मुलगी आहे, तिची आजी आजारी असताना घरी हे लोक म्हणले तुम्ही इकडे येत जा, चर्चमध्ये तुमचा आजार बरा होईल, आणि तिला गोळ्या, चॉकलेट, बिस्किटच्या नावाने तिथं बोलून तिच्यावर बलात्कार केला। हे सर्व एक ट्रॅप लावून केला जात आहे। आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर याच्यात आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज याच्यात फसत होता। आता कुठेतरी मराठा समाज, माळी समाज, धनगर समाज मोठ्या प्रमाणात याच्यात धर्मांतर होतोय। तर याच्यात आपल्या सरकारने, राज्य सरकारने, केंद्र सरकारने याच्यात लक्ष घालण्याची खूप गरज आहे आणि प्रशासनाने पण याच्यात कडक कारवाई केली पाहिजे। IPS अधिकाऱ्यांच्या हस्ते त्याची चौकशी झाली पाहिजे, तेव्हा हे सगळे उघडकीस प्रकरण येतील अशी मी सगळ्यांना विनंती करतो। अल्पवयीन मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून उत्तम वैरागर, संजय वैरागर आणि सुनील गंगावणे या तिघांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात भांडवी कलम 376, 354, 34 यासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना जेरबंद करण्यात आले। ही घटना अतिशय गंभीर असून आणखी कोणी पीडित असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलिसांनी याची पाळीमुळे खोदून काढण्याची गरज आहे। अशा पद्धतीने गरिबीचा फायदा उचलून अल्पवयीन मुलींचे शोषण होत असल्याने कठोर कारवाईची गरज आहे। सोनई पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून 10 वर्षाच्या मुलींच्या बाबतीमध्ये अनुचित प्रकार घडल्याच्या अनुषंगाने सोनई पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीवरून 16 तारखेला 376, 354 व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा
3 व्यक्तींविरुद्ध दाखल करण्यात आलेला असून 3 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. यामध्ये कुठेतरी काही धार्मिक कारणाचं देखील कारण समोर येत आहे. त्यांना आमिष दाखवणं किंवा धर्मांतराचाही काही प्रकार आहे का? काय पोलीस तपासात किंवा केलेली देखील काय कसं? गुन्हा 16 तारखेला रात्री दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. तपासामध्ये त्या बाबींचा पुढच्या तपासामध्ये त्या बाबी लक्षात येऊ शकते. एक मोर्चा देखील पोलीस स्टेशनवरती आलेला होता. त्यांची मागणी होती की संबंधित जे ठिकाण आहे चर्च आहे किंवा त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या प्रकरणाचा सखोल तपास करून यामध्ये आणखी कोण आहेत का सहभागी याचा देखील शोध घेतला जावा. त्याच्यावर तुम्ही काय संबंधित मोर्चाच्या अनुषंगाने त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या बाबतीमध्ये ज्या गुन्ह्याशी संबंधित किंवा गुन्हेशी संबंधित जी गुन्हेगारांवरती कारवाई करणं हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. त्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल व जागेसंदर्भात किंवा प्रार्थना स्थळासंदर्भातले जे काही कायदेशीर अधिकार आहेत त्या संबंधित विभागांना याच्या बाबतीतला सविस्तर अहवाल देखील आम्ही सादर करतो आहोत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, नेवासा, अहमदनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.